ते आता शिवांचा बर्थडे ना, हा तर मग शिवांच्या बर्थडेला आपल्याला खायला करावं लागेल. हो करावं लागेल ना. मसाला राईस करू बरोबर 100 किलोचा. हो जमन करू मग तेच करू. मग तुला येतं ना करायला? हा मला येतोय करता. तर मग सामान किती लागेल त्याला? आता 100 किलो मसाला राईस बनवायचा म्हणल्यावर म्हणलं 100 किलो तांदूळ लागतील ना. 100 किलो तांदूळ आणि बटाटे बटाटे 60-70 किलो तरी लागतीलच. टमाटे टमाटे बी लागते ना 50 किलो लागते ना टमाटे बी. आणि हळद हळद लागन म्हणजे ह्याला 100 किलोचा बनवायचा आहे ना, हं. 45-50 किलो लागन हळद बी. हळद एवढं लागेल का? हो हळद आणि लागन. जिरे जिरे हळद 45-50 म्हणल्यावर जिरे 55 किलो लागतील. 55-60 किलो. जिरे आणि अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट पण लागन ना, बरीच लागन ना तेवढा बनवायचा आहे म्हणल्यावर. हा हा किती लागेल मग? हे 100 किलो ना, म्हणजे 70-80 किलो लागल. 70-80 किलो. लवंगा लवंगा लागते ना? हो लवंगा बी लागत आणि ते बी महत्वाचं आहे बरं का. बरोबर पॉईंट विचारला तुम्ही. लवंगा किती लागते? ते म्हणजे ते तितकं म्हणल्यावर लवंगा लागत्या ना, मला वाटतं लवंग्या 65 किलो लवंगा लागत्या ना. हा 65 किलो. 65 किलो लवंगा लागत्या ना. तुम्ही सगळं सामान वगैरे आणून द्या मला, मी बनवून देईल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आणि मग तुला पैसे किती द्यावे लागतील बनवायचे? मला बनवायचे काय पैसे? 100 किलो ना म्हणलं मला 100 मग तुला 100 रुपये द्यावे लागतील ना. 100 किलोचं बनवायचं म्हणल्यावर. हो कांदे किती लागतील? कांदे राहिले ना? हा कांदे हे इम्पॉर्टंट आहे. कांदे कमीत कमी 80 ते 90 किलो कांदे लागते ना. अरे बापरे. मिरच्या मिरच्या बी लागत्या ना. मिरच्या तुम्हाला मिरच्या पण आणि मसाला पण टाकावा लागेल. हो. तर मिरच्या आणि मसाला म्हणलं तर मिरच्या लागत्या ना 60 किलो आणि मसाला लागेल 40 किलो. हा चालतंय चालतंय. आणि 100च लोक बोलणार आहेत आम्ही. का छान छान. मग तुला 100 रुपये देतो बनवायचे. हो चालेल काही प्रॉब्लेम नाही. चालतंय. आणि आणखीन जर कोणाला आचारी लागत असले तुझा नंबर देतो मग. हा चालेल. मला एकदम परफेक्ट बनवता येतो मसाला.